तर धनंजय देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना अत्यंत स्फोटक आणि खळबळजनक आरोप केले आहेत। धनंजय देशमुख यांनी कथित टीम बी मधील 4 जणांची नावे जाहीर केली आहेत। यामध्ये बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायबसे आणि मोराळे हे बी टीमचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। नावे जाहीर केली, आता कारवाई कधी करणार असा सवाल देखील देशमुखांनी उपस्थित केला आहे। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे। तुम्ही हे सांगा मला, आज देखील जे कोणी आरोपी इथे येतात सुनावणीला, कोठडीला, त्यावेळी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते आणि हे असा संदेश देतात का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही? हा आमचा प्रश्न आहे आणि हीच बी टीम आहे। दरम्यान यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आरोपी फरार आहेत। कोणत्या तरी बड्या नेत्याला फोन केला, बडा नेता कोण हे जनता सांगते, मीडिया सांगते, रेकॉर्ड सांगतोय, तरी तुम्ही अटक करत नाहीत। आरोपी फरार आहे, किती सोपं आहे ना, आरोपी फरार आहे त्याला पकडत नाहीत। उघड आहे ना, लोक काही इतके येडे आहेत का? जे आरोपी फरार होते खुनास टायमाला त्यांना कोणतरी सांभाळलंय, ते आरोपी नाहीयेत। त्या कोणत्याने मोबाईल फेकून दिलाय, कोणाचा बी चाट्याने ते सापडत नाही। हे पुरावे नष्ट नाही करणं म्हणतात, त्याला काय म्हणतात? आरोपी सोडून देणार आहेत तुम्ही। आता बहाणेबाजी बंद करा, आरोपी एक सुटू देऊ नका, आहे ते धरा। कोण बडा नेता आहे त्याचं नाव काढा परदेशी बाहेर, उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करा। धनंजय देशमुख जी मागणी करतात त्याच्यावर मी पहिल्या दिवसापासून बोलतोय आणि त्यांची मागणी रास्त आहे ना, कारण या लोकांनी त्यांना पळून जायला मदत केली। याच लोकांनी कुठं पोलीस स्टेशनला ब्लँकेट पुरवले, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी पैसे पुरवले। तर या लोकांचे नाव जर धनंजय देशमुखने डायरेक्ट बाय नेम घेतलं असेल तर मला एसपी साहेबाला सांगायचं की एसपी साहेब तुम्ही काय करायला लागलात, नेमकं का करत नाही त्याचे? आणि सीआयडी असेल, एसआयटी असेल, ज्यांनी नेमलं तरी सुद्धा ह्या टीमला एकदा चौकशीला घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना। त्यांची मागणी म्हणजे ते कुठंतरी अनसिक्युअर वाटतंय त्यांना। झाली असेल, कारण ही गुंडागर्दी काही थांबणार नाही आहे। नंतर काही घटना बघितल्या, कोणी टीव्हीवर बातमी बघत होती म्हणून त्याला मारहाण, कारण हे बीडचं दहशतवाद संपणार नाही। जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून बाजूला करत नाही तोपर्यंत बीडचा दहशतवाद संपणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।